आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत ही अधिकृत घोषणा केली। या निर्णयामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग अधिक मोकळा झाल्याचे मानले जात आहे। अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वाढली आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भावना केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचल्यानंतर हायकमांडने माघारीला मंजुरी दिली, अशी माहिती सपकाळ यांनी दिली। या निवडणुकीसाठी काँग्रेसने आकाश मोली यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती। मात्र राजकीय घडामोडींनंतर अखेर पक्षाने पाऊल मागे घेतले। दरम्यान या निर्णयापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने संपर्क साधला जात होता। रोहित पवार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन माघारीची विनंती केली होती, तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती। सपकाळ यांनी सांगितले की भाजप विरोधी वैचारिक भूमिकेतून काँग्रेस ही निवडणूक लढवत होती, मात्र राजकीय आणि भावनिक समीकरणांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला। याचबरोबर सुनेत्रा पवार यांनीही थेट संपर्क साधून काँग्रेसला माघारीची विनंती केली होती। महायुतीतील इतर नेत्यांनीही यासाठी प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान सपकाळ यांनी अजित पवार गटाच्या भाजपसोबतच्या युतीवर टीका करत सत्तेसाठी तडजोड केल्याचा आरोप केला। एक वैचारिक भूमिका म्हणून काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाशी असणारा विरोध, भारतीय जनता पक्ष लोकशाही विरोधात, संविधान विरोधात जे कार्यरत आहे त्याचा विरोध हा करत असताना आणि सोबतीला निवडणूक आयोग हा देखील भारतीय जनता पक्षाची बी टीम झालेली आहे आणि फ्री अँड फेअर इलेक्शन हे होत नाही, तर दुसरीकडे राजकीय दृष्टिकोनातून देखील वैचारिक लढाई निवडणुकीच्या अनुषंगानं हे लढू दिला जात नाही। या बाबीच्या पार्श्वभूमीवर बारामती या ठिकाणी आम्ही निवडणुकीत अर्ज भरलेला होता। आकाश मोरे हे आमचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची निवड झालेली आहे। त्यांनी अर्ज देखील भरलेला आहे। एकूण 6 अर्ज आले। बारामतीच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी काँग्रेसचं आमचं कार्यालय आहे। आमचे कार्यकर्ते या क्षणालाही त्या ठिकाणी तिथे बसलेले आहेत आणि बारामतीत या ठिकाणी देखील काँग्रेस हा आपला कार्यकर्ता आणि विचार टिकून ठेवण्याच्या अनुषंगानं कार्यरत असताना या निवडणुकीमध्ये 6 तारखेला आम्ही अर्ज भरला। एकंदरीत अजित पवार हे महाराष्ट्राचे एक मोठे नेते होतेच आणि त्यांचं अपघाती निधन हे महाराष्ट्राच्या मनाला आणि सर्वांच्या मनाला चटका लावून देणार आहे आणि त्यांच्या मृत्यू पश्चात होणारी निवडणूक असल्या कारणाने या निवडणुकीमध्ये काँग्रेसने उभे राहू नये अशा प्रकारची विनंती आणि अशा प्रकारचा एक आग्रह हा आम्हाला प्रामुख्यानं हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला। आणि अजितदादा हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, ते काँग्रेसच्या सोबत होते, काँग्रेसमध्ये आघाडीत होते। हे जरी खरं असलं तरी भारतीय जनता पक्षासारख्या विषारी आणि विखारी विचारासोबत त्यांनी कुठल्याच परिस्थितीत राहायला नको हवं, त्यांनी त्याच्यासोबत जाता कामा नये, ही देखील काँग्रेस पक्षाची असणारी गतकाळातली आणि आताची भूमिका आणि भावना आहे। मात्र या एकंदरीत भावनेच्या अनुषंगानं किंवा एक मोठा नेता गमावल्याच्या अनुषंगानं जो विचार समोर आला आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राला कुठेतरी एक संवादाचं, सभ्यतेचं एक उदाहरण कुठेतरी स्थापित करण्याच्या अनुषंगानं एक सकारात्मक त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवारांचा गट हा भारतीय जनता पक्षाच्या सोबत असल्याच्या संदर्भात देखील आमचा तीव्र शब्दात त्यांचा निषेध आहे। त्यांनी अशा विषारी आणि विखारी पक्षासोबत राहू नये, कुठल्याही प्रकारची सत्तेसाठी लाचारी ठेवू नये, ही देखील भूमिका आमची अबाधित आहे। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।